राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष उद्धव ठाकरेंना सरेंडर केला। हे माझं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या त्यांच्या शिलेदाराचं वक्तव्य आहे। मात्र या शिलेदाराने अचानक असं वक्तव्य करण्यामागे कारण काय असावं? राज ठाकरे यांच्या या शिलेदाराचं नाव आहे संतोष धुरी। त्यांनी मनसेतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केलाय। मात्र संतोष धुरी यांच्या या नाराजीला जबाबदार कोण? उद्धव ठाकरे? तर हो, खुद्द संतोष धुरी यांनीच आपल्या पक्षप्रवेशानंतर तसं स्पष्ट केलंय। तर संतोष धुरी यांनी अचानक राज ठाकरेंची साथ का सोडली, यासाठी उद्धव ठाकरे कसं जबाबदार आहेत आणि त्यांच्या पक्षप्रवेशाचा आगामी निवडणुकीत कसा परिणाम होणार, या संपूर्ण प्रश्नाची सविस्तर उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सुमित घोरपडे। मुंबई महानगरपालिकेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत। सर्वत्र प्रचाराला जोर आलाय। मात्र अशातच राज ठाकरेंचे निष्ठावंत संतोष धुरी यांनी त्यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय। आता संतोष धुरी कोण आहेत ते आधी समजून घेऊया। संतोष धुरी यांच्याकडे मनसेचे दुसऱ्या फळीतील महत्त्वाचे नेते म्हणून पाहिलं जातं। वरळी विधानसभा विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस अशी त्यांच्याकडे जबाबदारी। मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी त्यांनी अचानक सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि तेव्हापासूनच त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली। त्यानंतर आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। खरं तर संतोष धुरी यांना वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढवायची होती, परंतु ही जागा उबाठा गटाकडे गेल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही। त्यामुळे ते नाराज असून याच नाराजीतून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय असं बोललं जात होतं। परंतु संतोष धुरी यांनी पक्षप्रवेशानंतर हे कारण नाकारत आतली गोष्ट सांगितली। उबाठा गटानं मनसेचा पूर्णपणे ताबा घेतलाय असं त्यांनी म्हटलंय। शिवाय आम्हाला ज्या जागा हव्या होत्या त्या न देता जिथे उबाठा गटाकडे देण्यासाठी उमेदवार नव्हते किंवा ज्या ठिकाणी त्यांच्या माजी नगरसेवकांची नावं खराब झाली होती अशा जागा मनसेला दिल्याचा आरोप संतोष धुरी यांनी केलाय। एवढंच नाही तर मनसेला ज्या जागा दिल्यात त्यातील 7 ते 8 जागा निवडून येतील की नाही अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली। दादर, माहीम, वरळी, शिवडी, भांडूप अशा ठिकाणी मराठी माणसाचा टक्का आणि मनसेची ताकद जास्त आहे। या ठिकाणी 2 जागा मागितल्या, परंतु केवळ 1 जागा देऊन आमची बोळवण केली असं त्यांनी सांगितलं। राज ठाकरे यांचे दुसरे शिलेदार संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना जागा वाटपाच्या कुठल्याही चर्चेत सहभागी करून घेतलं नाही। या उलट हे दोन्ही नेते कुठेही दिसायला नको असं उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आल्याचा दावाही धुरी यांनी केलाय। उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून राज ठाकरेंकडून अनेक शिलेदारांना डावलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मुंबई महापालिकेत उबाठा गट 165 जागा लढवणार आहे, तर मनसेच्या वाट्याला जेमतेम 52 जागा सोडल्यात। त्यातही जिथे आपला उमेदवार निवडून येऊ शकत नाही अशी खात्री आहे त्याच जागा सोयीस्करपणे मनसेला दिल्याचं दिसतंय। मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर संतोष धुरी यांच्या सोडचिठ्ठीमुळे राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का बसलाय। जवळपास मनसेच्या स्थापनेपासून त्यांनी राज ठाकरे यांची साथ दिली। त्यांची मुंबईत चांगली ताकद असून वर्षानुवर्षे मनसैनिक म्हणून संतोष धुरी यांनी काम केले। परंतु आता मनसेनं आपल्या काही विश्वासू नेत्यांना बाजूला ठेवून उबाठा गटाने दिलेल्या जागा स्वीकारल्यात। शिवाय एकेकाळी खुद्द उद्धव ठाकरे यांनीच मनसेचे नगरसेवक फोडले होते। असं असताना आता युती झाल्यानंतरही उबाठा गटाकडून मिळणारी दुय्यम वागणूक मनसैनिकांना मान्य नाही। ज्यांच्यासाठी वेगळा पक्ष काढला आता त्यांच्यासोबतच हातमिळवणी करणं आणि ते म्हणतील त्याप्रमाणे वागणं मान्य नसल्यानं अनेक जण नाराज असल्याची चर्चा आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।